बहुमत देईल. नवीन मध्ये राजकारण तापले. गणेश नाईक म्हणाल की माझ्या नादी लागलं तर मी एकनाथ शिंदेचा टांगापलटी करेन. 2022ला आम्ही ज्यांचा टांगापलटी केला शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली, त्याच्यामुळं गणेश नाईक साहेब पुन्हा मंत्री होऊ शकले. 2022ला जर आम्ही शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली 50 आमदारांनी भूमिका घेतली नसती तर हे सरकार त्यावेळचं येऊ शकलं नसतं. त्यामुळे मला आता जुन्या गोष्टी बोलायच्या नाहीत. शिंदे साहेबांचा टांगापलटी करायच्या गोष्टी लांब राहिल्या. गणेश नाईक साहेबांना म्हणावं, आम्ही जे कार्यकर्ते आहोत शिंदे साहेबांचे, त्यांचा टांगा आधी पलटी करून दाखवा. आम्ही सुद्धा शांत आहे, म्हणजे आम्ही महायुतीत आहे म्हणून शांत आहे. आम्हाला जर शिंदे साहेबांनी आदेश दिला तर साहेब राहू देत बाजूला, साहेबांचा ह्याच्याशी काय संबंध नाही. आम्हीच गणेश नाईकांचा टांगा कुठल्या कुठं फरार करू ते त्याला सुद्धा कळणार नाही. ते म्हणाले की बीजेपीने जर मला सपोर्ट केला तर मी त्यांचा टांगापलटी करेन. म्हणजे जर तरच आहे. मग आम्ही पण सांगतो, जर आम्हाला शिंदे साहेबांनी आदेश दिला तर आम्ही पण त्यांचा टांगा फरार करू.